दामिनी, आपल्यात या दोन्ही आहेत. आपण सौदामिनी पण असतो आणि आपण दामिनी पण असतो. सौदामिनी का मतलब सौम्य रूप है बिजली का, जो सौदामिनी. सौम्य मीन्स शांत, एकदम शांत. ये शांत है. दामिनी प्रज्वल है, दामिनी उग्र है, दामिनी अखंड है. दामिनीचं अस्तित्व, MCA मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. ते झाल्यानंतर इकडे त्याच्यासाठी माझे मायबाप जिम्मेदार आहे, मी नाही. असे रट्टे मारून अभ्यासाला बसवलं आणि मी बसली. तेवढा एकच माझ्यातला गुण. आई वडील दोघही स्पोर्ट्स टीचर होते, त्याच्यामुळे माझ्या मागे स्पोर्ट्सचे दंडे कायम लागले. त्याच्यामुळे मी नॅशनल प्लेअर आहे ऍथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्सची. त्याच्यानंतर करिअर चालू केलं. नवऱ्यासोबत बँगलोरला शिफ्ट झाली. इथे IT इंडस्ट्रीमध्ये काम केलं 13 वर्ष. माझ्या जॉब साठी अनेक देशांमध्ये फिरावं लागलं. ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, खूप साऱ्या देशांमध्ये फिरायला मिळालं प्रोजेक्ट्समुळे. मला 2 लेकरं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा 5 वर्षाचा आहे, मुलगी 9 वर्षाची आहे. नवरा IT इंडस्ट्रीमध्येच व्हाईस प्रेसिडेंटच्या पोझिशनवर आहे. माझ्याच वर्गातला माझाच मित्र माझा नवरा आहे. आमचं लव्ह मॅरेज नाही. या सगळ्या 5 मधनं बाहेर निघून 13 वर्षांनंतर बँगलोर मध्ये राहत असताना किंवा बाहेर देशांमध्ये राहत असताना या गोष्टीची पूर्ण जाणीव झाली की इथे IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक लोक आहेत, पण त्यांची मन सांभाळायला कोणीच नाही. त्यांना खूप छान वेगळे विचार होते, ते कंटिन्यू करते आणि त्या कंटिन्युटी मध्ये सिंगापूर, US आणि दुबई अशा 3 ठिकाणी सेंटर चालू करतोय. हे माझं वुमन एंटरप्रेन्योरशिप, माझा स्वतःचा बिझनेस, एवढीच माझी ओळख. याच्या व्यतिरिक्त आपण सगळे आहोत. मी तुमच्याच सारखी आहे, तुम्ही अगदी माझ्यासारखे आहे. आपण सगळ्या नवदुर्गा आहोत. नवदुर्गांचं रूप आपल्या प्रत्येकीमध्ये आहे. पिक्चर खूपच पूर्ण आहोत. आपण सगळ्या सौदामिनी आहोत. बरोबर? लास्ट वाला बरोबर? आपण सगळ्या जणी मिळून या ताकदीने या पृथ्वीवर उभ्या आहोत. इथे कोण मराठी, कोण हिंदी, कोण मुसलमान, कोण हिंदू, कोण ख्रिश्चन, डझंट मॅटर. इट डझंट मॅटर. तुम्ही सर्वप्रथम स्त्री आहात. त्यानंतर तुमच्यातल्या बऱ्याच जणी हाऊसवाईफ असतील. किती जणी हाऊसवाईफ आहेत? ऑलमोस्ट सगळ्या. ऑलमोस्ट सगळ्या. फारच कमी प्रमाणात बायका बाहेर निघालेल्या आहेत, ऑफिस करतात आहेत. हाऊसवाईफ माझ्यासाठी हा शब्द चुकीचा आहे. फ्रेंच मध्ये हाऊसवाईफला बाई असा अर्थ आहे. बाई कळते का? बाई कळते? बाई असा अर्थ आहे त्याचा. माझ्यासाठी तुम्ही हाऊसवाईफ नाही, तुम्ही होम मेकर आहात. होम मिनिस्टर वेगळं, इथे पहिली वहिनी करत पैठणा देणार. तुम्ही होम मेकर आहात. होम मेकर म्हणजे घर घडवणारी अशी जी ती म्हणजे होम मेकर. तुम्ही घर घडवता. एक सुंदर किस्सा सांगते. एक सद्गृहस्थ ऑफिसला जायला निघाले. बायकोनी पेरूचा पापा दिला. सद्गृहस्थ बाहेर. पेरूचा पापा कळतो का? नाही. मुंबई मधला किती जण आहेत? मुंबई मधल्यांना कळतो पेरूचा पापा. पेन, रुमाल, चावी, पास, पाकिट. पेरूचा पापा. बाकी पापे किती घ्या, पेरूचा पापा महत्वाचा. ऑफिसला जाताना नवऱ्याला पेरूचा पापा देऊन बायको विदा करते. टाटा बाबा, आता मोकळं. त्याच्यात उच्छाद मांडत असतो. दुसरा आंधळी असतो प्रोग्राम करण्याच्या. किचन सगळं बाहेर आलेलं असतं. सगळी पिठं ही अशी सांडलेली असतात. सगळी भांडी अस्ताव्यस्त झालेली असतात.
सगळे घरातले कपडे ओले कोरडे सगळे एकत्र करून जमिनीवर पडलेले असतात, सगळी खेळणी आजूबाजूला पडलेली असतात. नोबडी इज बॉदरिंग की हे कोणी आवरायचं. अशा थाटात ते घर कचऱ्या घराच्या स्वरूपात त्याला दिसतं. ते घाबरत, बाई कुठं गेली, बाई गेली कुठे, म्हणून ते शोधायला निघतं घरात. सगळं बाजू ये बाजूला रे कार्ट्या, कुठं गेली तुझी बाय. ते असं बघताय, ते आणखी खेळतोय आनंदाने. ते समोर जातं, किचन मध्ये जातो तो सगळ्यात पहिले. त्याला माहिती असतं कायम किचन मध्येच बाई काहीतरी भांड्यांचे उद्योग करत, म्हणून किचन मध्ये जातं. किचन मध्ये शोधतं, किचनला दिसत नाही. पोरांच्या बेडरूम मध्ये शोधतं, पोरगी गेली माडावर काहीतरी करणार, म्हणून हे धावत माडीवर पळत आहे. माडीवर त्याला बायको दिसत नाही, आणखीन टेन्शन येतं. कुठे गेली, लग्न केलं तर 5 लाख लावले, गेली वाटतं, सोडली का काय, दिली सोड चिठ्ठी, असं म्हणून हा टेन्शन मध्ये येतो. काय पण द्या या बाईला, कायम टिंगाणे करत राहते. या थाटात, या उग्र थाटात त्याला लक्षात येतं की आपली बायको आपल्या बेडरूम मध्ये बसली असेल बहुधा. आपण बेडरूम चेकच नाही केली, म्हणून हा बेडरूम मध्ये जातो. बाईसाहेब बसलेले असतात नेल पेंट लावून. आता हे नेल पेंट लावत बसलेला पाहिल्यावर याचा जमदग्नी होतो आणि हा रुद्र अवतारात तिला म्हणतो, ए नालायके, कळतं का, लाज वाटते का, काय घर करून ठेवलायस, हे असं ठेवतात. मी तुला सांगून निघालो तर मला भूक लागली आणि तू हे काय करून ठेवलं. ती शांतपणे त्याला उत्तरते, करून बघा एक दिवस. तो शांत होतो. त्याला कळतं तुम्ही आम्ही सगळ्या नवरा घरी आल्यानंतर थाटात तयार होऊन सुंदर दिसू या इच्छेने चहाचा आणि पाण्याचा ग्लास देतो ना आल्यानंतर, घर तितकंच टापटीप ठेवलेलं असतं, तेवढंच क्लीन ठेवलेलं असतं. सगळी मुलं नीट नेटकी देवाजवळ पाढे म्हणत बसलेली असतात. त्याच्या आधी किती पिटलेलं असलं तरी चालतं, काय त्याला द्या 2 धक्के बसतोय तिथे. पण करतो ना शांतता राखण्यासाठी. घरातला पुरुष घरी आल्यानंतर त्याला शांत वातावरणात ऍक्सेप्ट करतो ना, आपण घर घडवणारे असतो. म्हणून ही मनसा आपल्यामध्ये कायम असते. 24/7 विदाउट एनी हॉलिडे, विदाउट एनी ब्रेक, विदाउट एनी इन्कम वी वर्क फॉर आवर फॅमिली. वी आर होम मेकर्स. आपण काहीतरी वाळीत घातलेली वस्तू आहोत. दागिने मिरवण्यासाठी एक शरीर पाहिजे म्हणून आपण आहोत घरात. या इच्छेने ज्या स्त्रिया राहतात आहेत त्या सगळ्यांना सांगावं वाटतं, तुम्ही अप्रतिम जॉब करताय. तर सासूबाईंसोबत 9वार घालून 16 सोमवारचा स्वयंपाक सुद्धा करून दाखव. ही ताकद आहे ना आपल्यामध्ये. आपण सगळ्या जणी करू शकतो. इथे असलेल्या थोड्या वयाने मोठ्या असलेल्या सुद्धा स्त्रिया करू शकतील. ही ताकद आपल्यामध्ये जन्माची असते. हे सौजन्य आपल्यामध्ये जन्माचं असतं. याला ओळखा. तुमच्यापैकी किती जण आरसा बघतात? नवविवाहित ज्या आहेत त्यांनी सांगू नये, आम्हाला माहिती. बाकीच्या किती वेळा बघतात? 2 वेळा मॅक्स सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा. बहुत बार तो देखना भी नहीं होता है. मी तर कितीदा तरी कार मध्ये ड्राईव्ह करताना तिथल्या रेअर मिरर मध्ये बघते व्यवस्थित दिसते का, कारण वेळच नाहीये. लेकर, सासूरवाडी, घरची येणारे आहेर, तेरवी, जन्म, मरण सगळं आपणच सांभाळतो. आपल्याला थोडी वेळ मिळतो बघायला. 2 वेळा दिवसात ऍव्हरेज धरू, वय वर्ष ऍव्हरेज 35 धरू. इथलं 35 वर्ष म्हणजे 365 गुणिले 35 गुणिले 2 इतके वेळा तुम्ही आरसा बघितला आजपर्यंत. काय का बरोबर गणित? आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी स्वतःला आरशात बघितलं? आपण सगळ्या लेडीजच आहोत. पोरं इकडे तिकडे गेले तर चालतात. सगळ्यांचं सगळं सारखं असतं. बरोबर हात गेलेत का? आता मी तुमच्या समोर
टिकवण्याची ताकद ठेवा, ते टिकवण्याची ताकद ठेवा. कुमारिकेला नमस्कार करून आईने सांगितलं म्हणून या वागण्याला अर्थ नाही. जेव्हा तुम्ही बाजूचीचा सन्मान करू शकाल तेव्हा ती तुमचा मान करणार आहे. जोवर बाजूचीला तुम्ही समजून घेणार नाही, जब तक आप अपने सहचारिणी को समझ नहीं पाएंगी तब तक आपको कोई नहीं समझ पाएगा, जिंदगी में कोई नहीं समझ पाएगा. इसीलिए पहले दूसरों का मान करना सीखिए. सासू म्हणली की तुमच्यातली डांगरी जागी होते ना, वीजच कडाडते. सास बुला नहीं की दिमाग का बत्ती गुल. बरोबर आहे. सुंदर रिलेशन आहे ते, सौजन्यपूर्ण रिलेशन आहे ते. तिला पण माना, आईला मानताना ती पण कोणाची तरी आई आहे. तुमच्या नवऱ्याची आई आहे ती, तिला पण माना. सून म्हणताना बहू, कितना सुंदर रिलेशन आहे. बेटी जैसी है. बेटी आहे का? होऊ शकते का तुमची मुलगी? दिला का जन्म तुम्ही? मग सून. सून आणि सासू हे रिलेशनशिप इतकं सुंदर आहे, इतकं डिसिप्लिन्ड आहे, इतकी ताकत आहे. इस रिलेशनशिप में बहुत ताकत है. इसमें एक डिसिप्लिन है, इसमें एक अच्छाई है, इसमें एक सच्चाई है. हम कभी उस सच्चाई को मानना ही नहीं चाहते हैं. कायम अगदी आई सारखे आहे. पाठ वळली की काय संबंध. अगं ती स्त्री आहे, तिने सुद्धा तितकेच पाप पुण्य काम कर्म सगळं केलंय. तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पाहिलेत ग. कळत नाही वाटतं. आम्ही तुमच्यासाठी हे असं दिलं. असा थाट घेऊन ज्या सासवा उभ्या आहेत त्यांनाही सांगा वाटतं 100 कौरवांना घडावं लागतं आम्हाला रोज. तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या ताकदीची गरज आहे, तुमच्या असण्याची गरज आहे. तुम्ही नसाल तर आम्ही पोकळ आहोत. आपण सगळ्या एकमेकींच्या सहचारिणी होऊ शकतो. हम सब एक साथ मिलके एक दूसरे का हार्ट बन सकते हैं. या सगळ्या रूपांमध्ये आपण असताना मी कायम सर्वांना एक थँक्यू नोट देते. आय ऑलवेज गिव अ थँक्यू नोट टू ऑल वुमन्स हु कम फॉर माय सेशन. हा व्हिडिओ आहे, 1 मिनिटात चालू होईल, अर्ध्या मिनिटाला संपेल. त्याच्यानंतर तुम्ही आणि मी एका वेगळ्याच विश्वात जगणार. P&G, proud sponsor of Moms. Cred că putem să încapsetăm mai goși toți boys.
breaks our wings, we simply continue to fly on our broomsticks. We are flexible. हम परियां हैं, हमें आसमान छूने की इच्छा है. अगर कोई हमारे पंख काट दे, चेटकिन करती का चुड़ैल समझती है, ब्रूमस्टिक पे घूमती है सारी दुनिया और आसमान भी छूती है. कोणी आमचे पंख कापलेत तर आम्ही वर आसमानाला हात लावायला सोडत नाही. आम्ही ब्रूमस्टिक घेऊन वी आर फ्लेक्सिबल. आपण खूपच आरामात त्या गोष्टी मॅनेज करतो. स्वतःच्या मनाची इच्छा मोडत नाही. ते भांडण असलं तरी चालतं, अगदी मनापासून भांडतो. दिसतात ना लाटणी, स्वयंपाकघरातला बेलन दिखता है, चिढ़ गए, बहुत खटक गया, झगड़ा हुआ, सास ने थोड़ा कुछ बोल दिया कि हमारा रुद्र अवतार चालू हो जाता है. घर में घन 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 होती है ना, किचन में होती है ना. आपण टाकतो भांडे, असं अगं बाई तुटलं वाटतं, अशी सांगतो अगं बाई पडलं वाटतं, असं म्हणून आपण आपला राग, त्रागा, चीड सगळे तिथे किचन मध्ये काढत असतो. तेवढ्या याच्यात जर लहान लेकरू आलं तर ते खाते फाट असं कांच्याला बसतो त्याच्या. काय कारण काय ते आई रडते, तेही रडते, माझ्याच नशीब मिळालं असं आलंय. पुन्हा आपण स्वतःलाच पोचतो. वी आर फ्लेक्सिबल. हा थॉट नहीं है, ये थॉट नहीं है, ये सोच है जो हम में ही हमें खुद को लानी पड़ेगी. ये हमें है, हम भूल जाते हैं. We are flexible. We don't need anybody's support. We can stand for our own rights. तुम होम मेकर हो, ये गलती है क्या? आप होम मेकर हो, ये गलती नहीं है. आप बाहर जॉब करते हो, ये जबरदस्ती नहीं है. इट शुड बी योर डिसिजन. हे तुमचं डिसिजन असावं की तुम्ही घरात राहायचं ठरवताय का घराच्या बाहेर पडायचं ठरवताय. कोणीतरी जबरदस्ती तुम्हाला येऊन सांगतं जॉबवाली सून पाहिजे तरच लग्न लावून देईल, असं म्हणणारी स्त्रीच असते आणि असं करणारी स्त्रीच असते. ते दोन बाबडे बिचारे उभे राहतात बाजूला, सासरा ती गसगस करते, ती गणगण करते. का आपणच एकमेकींशी भांडतो? का आपणच एकमेकींच्या अस्तित्वावर ओरडत राहतो? क्यों हम जेठानी को जेठानी नहीं समझ पाते? माझ्याजवळ कुठे आहे? तिच्याजवळ 10 पैठणे आहेत, मला 4 सुद्धा नाही. अगं पण तुझ्याजवळ नारायणपीठ आहेत ना, मग राहा की खुश त्याच्यात. पैठणाला का सोनं लावलंय का? जे तुझ्याजवळ तुझ्या पदरात तुम्हारे आंचल में जो डाला हुआ है उसको देखिए. तुझ्या पदरात जे आहे त्याला बघ ना, त्याला त्याचं सोनं कर ना. का उगाच दुसरीच्या जगात जाऊन का झालं? तुला काय करायचंय? तू स्वतःला बघ ना. अगं तू ऐश्वर्या राय आहेस, ती असेल सोनाली बेंद्रे तिच्या जवळ, पण ती सोनाली बेंद्रे म्हणून तू का रडतेस? तू ऐश्वर्या. आणखीन कोणी जी आवडते? मला ऐश्वर्या आवडते. हे आवडणं आपण का नाही समजू शकत? आपण फ्लेक्सिबल आहोत म्हणतो, आपण फक्त मिळवतो. आम्ही ऍडजस्टिव्ह आहोत. हे वाक्य खरं करायचं असेल तर स्वतःला बदलावं लागेल, स्वतःला समजावं लागेल, स्वतःच्या असण्याला जपावं लागेल. खुद को मानना पड़ेगा. मैं हूँ, इस पे विश्वास रखना पड़ेगा. मैं किस कारण हूँ ये भी सोचना पड़ेगा और उस पे भी विश्वास रखना पड़ेगा. आपण कल्चर ऍट हँड म्हणतो नेहमी. कल्चर ऍट हँड बांगड्या, कल्चर ऍट हार्ट विचार. बांगड्या काढणं बोलते ना, बायलट मेला घाल बांगड्या याच्या हातात, काय कामाचं नाही हे पोर.
किती चुकीचं वाक्य आहे. बांगड्या घालणं म्हणजे काय, बायलटपणाचं लक्षण आहे का? पुरुषत्व जातं का त्यांनी? तुमच्यातली दामिनी मरते का तुम्ही बांगड्या घातल्यानंतर? नाही ना. मग याच्यानंतर हे वाक्य बोलायचं नाही. बायलटपणा करत असशील तर बांगड्या भरा त्याला. फार पुळचट वाक्य आहे. आपण सगळ्या जणी कल्चर सांभाळतो. घालताना गर्भावती बाईला 7व्या महिन्यात बांगड्या कशाला? उगाच बायलट बनवायला गर्भाला? त्या आवाजाने त्या गर्भावर काहीतरी परिणाम होणार आहे या विश्वासाने आपण त्या बांगड्या भरत असतो. आईच्या बांगड्या वाजतात म्हणून आई घरात आहे हे कळत. किती आनंद असतो या गोष्टीचा. बायलटपणा आहे का तो? ही संस्कृती आहे. ते मी असण्याचं अस्तित्व आहे. कल्चर ॲट हँड इज कल्चर ॲट हार्ट ऑलवेज. तिच्याकडे पाटली आहे, तिच्याकडे काय 10 तोळे सोनं आहे, माझ्याकडे मेलीकडे काहीच नाही. तिला नथ दिली सासूनी लग्नात. माहितीये तुला? तुला काही मिळालं नाही म्हणून दुःख आहे का तिला मिळालं म्हणून सुख नाही आहे? का कायम दुसऱ्या? आय ऑलरेडी टोल्ड आय डोंट नीड एनी मोबाईल फोन्स हिअर. का तिच्या नथीवर तुमचं लक्ष आहे? का तुमच्या असलेल्या मंगळसूत्राकडे तुमचं लक्ष नाही आहे? माझं लग्न झालं. माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या नवऱ्याने आणि मी आम्ही दोघांनी ठरवलं आम्ही जेवढं विकत घेऊ शकू तेवढंच सोनं घेऊ. आमच्या दोघांजवळ मिळून फक्त 35,000 जमलेले होते. त्याच्यात फक्त मंगळसूत्र जमणार होतं. अंगठ्या सुद्धा येणार नव्हत्या. जावयाला गोफ येणार नव्हता. आम्ही दोघांनी आई बाबांना सांगितलं जाऊ आम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही नको. महत्वाचं काय आहे, जावयाच्या गळ्यात चेन की मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र ते सांगा, तेवढं घेऊन येतो विकत. आई वडिलांनी दोन्ही आई वडिलांनी सांगितलं मंगळसूत्र महत्वाचं, लग्न त्याच्याशिवाय होणार नाही. मंगळसूत्र आणलं. पहिल्या वर्षाच्या कमाईत लग्नानंतरच्या गोफ घेतला नवऱ्यासाठी स्वाभिमानाने आणि घातला त्याच्या वाढदिवसाला त्याच्याच गळ्यात. मी गिफ्ट दिलं. मला आनंद आहे, माझ्या नवऱ्याला आनंद आहे. अंगठ्या गेल्या, लेकरं झाली, आजी आजोबांनी अनेक गोष्टी आणून दिल्यात. त्या त्यांच्या नातवांसाठी, आमच्या मुलांसाठी नाही. आमच्या मुलांसाठी जे करायचं ते आम्ही करतोय, जसं जमेल तसं. त्याच्यात वाईट नाहीये की दुसऱ्याच्या मुलाला लिमोझिन मिळते, त्या पोरीला भरपूर गोष्टी मिळतात, मला ते करायची ताकद नाही का? आहे. मी स्वावलंबी आहे, मी स्वतः ते सगळं करू शकते. आपण कलर्स भरतो आयुष्यात, कितीतरी कलरफुल करतो, रांगोळ्या काढतो, आपलं घर सजवतो, आपल्या घरातल्या सगळ्यांना मनापासून आनंद देण्याचा प्रयत्न करतो. दिवाळी के वक्त किसी ने रंगोली निकाला, फारच सुंदर काढली हो, मागच्या वर्षी अगदी अशीच काढली. का त्याच्यात आपलं दुमडता? का तिचं कौतुक करू शकत नाही कि उसका हम लोग सोच नहीं पाएंगे कि उसने इस बार निकाला है, अच्छा निकाला है, एंड ऑफ द स्टोरी. त्याच्यात आणखी वाक्य अशीच अगदी अशीच, रंग थोडा बदलला होता पण अशीच काढली, अगदी अशीच, असाच घालीचा होता मला. अगं खरंच छानच करतो. कौतुक करायला शिका. बाजूचीच स्वतःच खूप झालं, भरपूर आस्था गायत कौतुक करत आलो आपण. फक्त स्वतःच्या इमेजचं कौतुक करायला शिका. तेव्हा सगळं सोनं असतं, तोवर नाही. माझी प्रेग्नन्सी हा एक चैतन्यपूर्ण विषय असतो प्रत्येकीचा. डिलिव्हरी, मी डिलिव्हरी केल्या, 2 लेकरं बाहेर काढतात मॅक्स. त्याच्यावर काढण्याची ताकद नाहीये बाईमध्ये आता, कारण झेपतच नाही. आधीच्यांनी केली 14 कारण
त्यांना काहीच नव्हतं. एक झालं का दुसरं झालं का तिसरं चालूच आहे. एक पोटात, एक कार्ट गळ्यात, एक शेवड तिकडे, एक तिकडे चालू आहे. कारण गाव गोळा करून प्रेग्नन्सी व्हायच्या नाही ना. मावशी, काका, आत्या, मामा सगळे सोबत. आता काहीच नाही. बरोबर. माझी प्रेग्नन्सी पहिली, मी प्रेग्नेंट झाल्यानंतर डिलिव्हरीच्या दिवशी, म्हणजे माझी डिलिव्हरी प्री मॅच्योर डिलिव्हरी है, डिलिव्हरी के दिन जिस दिन डिलिव्हरी हुआ उस दिन मेरे साथ कोई नहीं था. There was nobody with me other than my husband. त्यालाही ऑफिस मधनं बोलवावं लागलं, इमर्जन्सी आहे लवकर पोच. सॅनिटरी नॅपकिन म्हणजे काय कळत नव्हतं. डॉक्टरांनी लेकरू हातात दिलं. दुसऱ्या दिवशी सासूरवाडीतले लोक आले, सासू सासरे आले, माझी आई पोहोचली. सासूबाईंचं पहिलं वाक्य आहे, माझा अॅनेस्थेशिया उतरायचाच आहे. आणि मी जस्ट बघितलं की आई दिसतात आहेत समोर. अहो आई आलेल्या, आई येतच असेल, आई दिसतातच आहेत. पहिलं वाक्य सासूबाईंचं, जयंती लग्न लावून देण्याच्या वयात लग्न लावून दिली. पोरं जन्माला घालण्याची ताकद भगवंताने दिली. आता सांभाळण्याची ताकद तर स्वतःची स्वतः आणा, का तिथेही आम्हाला कार्ड स्वाईप करून बोलवणार आहे. आम्ही येऊ आमच्या नातवांशी खेळायला, तुझ्या मुलांना सांभाळायला येणार नाही. त्या दिवशी मला असं वाटलं, काय सासू मिळाली, अजिबात नाही उभी राहिली. या दोन दामिनी आहेत माझ्या आयुष्यातल्या. या दोघींनी उभं केलं, या दोघींनी शिकवलं स्वतःची सपोर्ट सिस्टीम कशी उभी करायची आहे. गेल्यानंतर मेलं नाही तर करा, काहीतरी एकच असतं. कोणीच नव्हतं. ते तेल पाणी, ते काय काय करतात ते मी आणि माझ्या नवऱ्याने केलाय. असा मस्त मसाज मिळतो. कुठली तेलवाली बाई नाही ती ताकद असते.